झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापवलं। मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःचं असं काय आहे, मुंबई आणि महाराष्ट्र इतरांच्या भाकरीवर जगतो असे अकलेचे तारे तोडत दुबे यांनी महाराष्ट्राचा राग उडावून घेतला। महाराष्ट्राला कमी लेखणाऱ्या याच निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर आलं। व्यावसायिक प्रगती करताना याच दुबेंना एकेकाळी मुंबईचा आधार घ्यावा लागला होता। त्या दुबेंनी महाराष्ट्राबाबतच्या वक्तव्यावरून पलटी मारली, पण त्यांची मगरुरी मात्र अजूनही कायम आहे। याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। त्याला नमक हरामच म्हणावं लागेल ना, याच्यावरती काय म्हणणार या दुबेला? नमक हरामच होतो। तुमको पटक पटक के मारेंगे, ये एनार्की जो है नहीं चलेगी। आपको पटक पटक के मारेंगे, मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूं। ठाकरे बंधूंना पटक पटक के मारेंगे अशी धमकी देणाऱ्या भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांची मगरुरी कायम आहे। आपल्या वक्तव्यावर दुबे ठाम आहेत। हम ये कह रहे हैं कि मुंबई जो है या महाराष्ट्र जो टैक्स पे करता है, उस टैक्स पेयर के मनी में हमारा भी योगदान है। इसका ठाकरे परिवार से लेना देना नहीं है, इसका मराठा से लेना देना नहीं है। यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी। और जब आप इन राज्यों में जाओगे, चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे। मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूं। ठाकरे बंधूंच्या हिंदी विरोधावर टीका करताना निशिकांत दुबेंनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल गरळ ओकली होती। मराठी माणसांना आम्ही पोचतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो अशी फुशारकी दुबे यांनी मारली होती। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई, तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है, तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो। महाराष्ट्र आणि मराठीबद्दल अढी बाळगणाऱ्या याच दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर आलंय। मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात बोलणारे भाजप खासदार निशिकांत दुबेचा मुंबई कनेक्शन समोर आला आहे। आपण आहोत सध्या मुंबईचा खार पश्चिम रोड नंबर 16 या ठिकाणी आपण पाहिलं तर झुलेलाल इमारतीमध्ये, याच इमारतीमध्ये ए विंग 404 मध्ये त्यांचं एक घर आहे। आपण पाहिलं तर मुंबई विरोध महाराष्ट्राकडे स्वतःचं काय आहे, इतरांच्या पैशावर महाराष्ट्र जगतो अशा म्हणणारे निशिकांत दुबे यांच्या मुंबईतला खार पश्चिम कोटींवधीचा फ्लॅट आहे जो समोर आला आहे। दुबे यांचा मुंबईतल्या खार पश्चिमेला 1680 चौरस फुटांचा कोट्यवधींचा फ्लॅट आहे। राजकारणात येण्याआधी दुबे मुंबईतल्या बड्या कॉर्पोरेट कंपनीत संचालक होते। स्टील, दूरसंचार, ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनीत दुबे संचालक होते। 1993 ते 2009 पर्यंत कंपनीचं हेड ऑफिस मुंबईत होतं। मुंबईचंच खाऊन मुंबईवर गरळ ओकणाऱ्या दुबेंना ठाकरेंच्या शिवसेनेने नमक हराम म्हटलंय। वाटतं या दुबे या मुंबईचं मीठ खाऊन गेलेला आहे। आता माहिती समोर आली, त्याचं घर पण या मुंबईत आहे। पण ज्याने मुंबईचं मीठ खाल्लं त्याला नमक हरामच म्हणावं लागेल ना, याच्यावरती काय म्हणणार या दुबेला? नमक हरामच होतो असं तिथं राहून तर कोणी बोलेल ना। मुंबई महापालिका आणि बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुबेंसारख्या लोकांना कंठ फुटलाय। देशाच्या जीडीपीत 13% जास्त वाटा असणाऱ्या महाराष्ट्रालाच बोल लावणाऱ्या दुबेंसारख्यांना योग्य उत्तर देणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि यानंतर